तर आज मी बघितलेले वॉर 2 मूव्ही स्टारकास्ट ऋतिक रोशन, ज्युनियर एन-टी-आर, कियारा अडवाणी, डायरेक्टेड बाय आयान मुखर्जी, प्रोड्युस्ड बाय वायरएफ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यूमध्ये. वॉर 2 ही मूव्ही 2019 मध्ये आलेल्या वॉर या मूव्हीचा सिक्वल आहे व ही मूव्ही वायरएफ स्पाय युनिव्हर्सशी जोडलेली आहे. मूव्हीचा रन टाइम आहे 2 घंटे 50 मिनिटे, ज्यामध्ये आपल्याला रॉ एजंट कबीर कशा प्रकारे गद्दार बनण्याचं नाटक करून खऱ्या देशाच्या गद्दारांना व दुश्मनांना मारतो व ते करत असताना कबीर काय काय सॅक्रिफायसेस करतो व हे सगळं करत असताना त्याला थांबवण्यासाठी एक सनकी एजंट काय काय करतो हे ते दोघांमधलं युद्ध आपल्याला स्क्रीनवर दाखवण्यात आलेलं आहे. तर कसं आहे ते युद्ध, लेट्स डिस्कस. मूवीच्या ट्रेलरचा जेव्हा मी रिव्ह्यू केला होता तेव्हाच मी सांगितलं होतं की ही मूवी खूप मिड होणार आहे आणि ही मूवी ॲक्शन सीन्स त्याची खूप इलॉजिकल व खूप अनकन्व्हेन्शन दाखवणार आहे आणि तसंच झालेलं आहे. मूवीचा फर्स्ट हाफ तर पूर्ण ॲक्शन सीननेच भरलेला होता, ज्यामध्ये ॲक्शन सीन्स गरजेपेक्षा जास्त इलॉजिकल होते. ॲक्शन सीन्स इलॉजिकल आहेत, त्यात काही माझं म्हणणं नाही, बट ते ॲक्शन सीन्स ज्या प्रकारे दाखवलेले आहेत, ज्या प्रकारे अनकन्व्हेन्शनली दाखवलेलं आहे, ती माझी प्रॉब्लेम आहे. जसं की ट्रेनवर कार चालवणे, एरोप्लेनवरती फाईट करणे, बोट कार रेसिंगच्या मैदानावर चालवणे, हेलिकॉप्टरवर लटकणे व खूप हाईटवरून अशाच म्हणजे विदाऊट कशा भीतीच्या म्हणजे इलॉजिकली उड्या मारणे. कुठे कुठे ॲक्शन सीन्सच्या मागे इंग्लिश म्युझिक व तेलुगू म्युझिक लावलेले होते व ते थोडंफार ॲक्शन सिक्वेन्स बघायला मजेशीर वाटत होते. एक ऋतिकचा स्वॉर्ड सोबतचा ॲक्शन सीन होता, ते एक बघायला बेटर वाटत होता. आणि जसा सेकंड हाफ चालू होईल तसं स्टोरी ऑफ फ्लॅशबॅक्स चालू होणार. ते फ्लॅशबॅक्स इतके रुटीन व इतके टिपिकल होते, तुम्ही डोळे बंद करून सांगाल की आता नंतर काय होणार. खरं सांगायचं म्हणजे पूर्ण मूवी तशीच आहे, एकदम प्रेडिक्टेबल. फर्स्ट हाफ तरी थोडा ॲक्शन सीन्समुळे थोडा एंटरटेनिंग वाटत होता, बट सेकंड हाफ तर खूपच बोरिंग होता. सेकंड हाफ तुमच्या पेशन्ससोबत अक्षरशः छळतो. मूवी बघून तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे त्याच डायरेक्टरने डायरेक्ट केलेला आहे, ज्या डायरेक्टरने ब्रह्मास्त्रसारखा कलरफुल व बेस्ट VFX असलेला मूवी डायरेक्ट केला होता. या मूवीची कलर ग्रेडिंग तर इतकी मिड अँड इतकी रफ होती व VFXची क्वालिटी तर फारच कमी होती. मूवीमध्ये आपल्याला प्रत्येकाची बॅक स्टोरी व इमोशनल स्टोरी दाखवण्यात आलेली आहे, बट ॲज अ ऑडियन्स आपण एका पण कॅरेक्टरशी कनेक्ट किंवा इमोशनल त्याचं फील काही करू शकत नाहीत. म्हणजे होतच नाही, म्हणजे मूवीमध्ये ती कन्व्हिक्शनच नव्हती. मूवीमध्ये तसं तर 3 गाणी आहेत, बट एक गाणं तर म्हणजे शेवटला येतं ते ॲज इट इज तेच होतं गाणं, तर मी 2च बोलेल आणि ते गाणं पण खूप अननेसेसरी होते. म्हणजे मूवी चालत असताना अचानकच मधात ते गाणं येतं, ते खरंच खूप अननेसेसरी वाटतं. ॲक्टिंग वाईज ऋतिक वॉज गुड, पण जर स्टोरीमध्येच जर काही दम नसला तरी आपला ग्रीक गॉड तरी काय करणार. ज्युनियर एन-टी-आरची ॲक्टिंग कुठे कुठे खूप छान वाटत होती, बट कुठे कुठे असं वाटत होतं की फारच जास्त करत आहेत. कियाराची ॲक्टिंग तर खूप मिड व ॲव्हरेजपेक्षा कमी होती. मित्रांसोबत किंवा तुम्ही जर ऋतिक किंवा ज्युनियर एन-टी-आरचे फॅन असताल किंवा हॉलिडेजमध्ये फॅमिलीसोबत बघण्यासाठी हा मूवी वन टाईम वॉचेबल आहे, बट ॲज अ मूवी लवर, ॲज अ सिनेफाईल लवर्स, इट्स अ व्हेरी टेरिफाईंग अँड व्हेरी बोरिंग मूवी. तर हे होतं माझं मत. तुम्ही जर मूवी बघितली असेल तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.